भारतीय राज्यघटनेनं भारतीय नागरिकांना खरं म्हणजे अनेक महत्त्वाचे क्रांतिकारक असे अधिकार दिलेले आहेत. दुर्दैवानं भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेचं या अधिकारांच्या संदर्भातलं महत्त्व अद्यापही पटत नाही, कारण राज्यघटना हा नागरिकांनी अजिबातही समजून घेण्याचा विषय मानलेलाच नाही. अनेक वेळेला मी गमतीनं असं म्हणतो की भारतातल्या नागरिकांना राज्यघटना नसतानाच्या काळामध्ये काय परिस्थिती होती, त्यावेळेला भारतीय नागरिक कोणकोणत्या अधिकाराच्या पासून वंचित होते. शिक्षणाचा अधिकार सर्वांना नव्हता. अगदी सावित्रीबाईंना सुद्धा मुलींची शाळा काढायला विरोध केला गेला होता, कारण महिलांनी शिकणं हे पाप आहे त्यावेळेच्या कायद्यानुसार, असं म्हणत त्यांना विरोध केला गेला होता. मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. भारतीय लोकशाहीचं हे वैशिष्ट्य आहे आणि संविधानाचं सुद्धा, की 1950 साली संविधान लागू होत असताना, राज्यघटना लागू होत असताना सर्व प्रौढ नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांचा फार महत्त्वाचा रोल आहे संविधान निर्मितीमध्ये. पण हेही खरं आहे की काही बाबतीत बाबासाहेबांना कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली किंवा संविधान सभेमधल्या बहुसंख्यांच्या मतापुढे काही वेळेला थोडा लवचिकपणा दाखवावा लागला. परंतु काही असे मुद्दे होते की ज्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही अशी बाबासाहेबांची भूमिका होती. त्यातला एक मुद्दा म्हणजे ॲडल्ट फ्रँचायझी किंवा सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. भारतामधल्या सर्व महिलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की इंग्लंडमधल्या ज्या महिला आहेत त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. सर्वात जुनी लोकशाही असून सुद्धा इंग्लंडमध्ये लोकशाही कारभार सुरू झाल्यानंतर पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि त्याच्यानंतर जवळपास 28 वर्ष इंग्लंडमधल्या महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला होता. परंतु बाबासाहेबांच्या दूरदृष्टीने भारतामध्ये मात्र सर्व प्रौढ नागरिकांना तो मतदानाचा अधिकार मिळाला. आता अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुका या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या आहेत. केंद्र सरकार कोण चालवणार ते प्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहेत. मला असं वाटतं की भारतीय नागरिकांनी हे जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे याचं महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा संविधान लागू नव्हतं तेव्हा जी राजवट तुमच्यावरती काम करायची ती जर नागरिकांच्या सुखदुःखाला बांधील नसेल, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी कुठल्याही प्रकारचं नातं ठेवत नसेल किंवा नागरिकांच्या सुखाचा विचारच त्या राजवटच्या मध्ये कुठं होत नसेल, तर अशी राजवट बदलण्याचा कुठलाही अधिकार संविधान नसतानाच्या काळात नव्हता. पण आज आपल्याला तो अधिकार आहे. जे सरकार तुमच्या सुखदुःखाला बांधील नाही, तुमचे प्रश्न विचारत घेत नाही, त्याला मतदानाच्या अधिकारानं आपण बदलू शकतो. आणि भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य जर मला विचाराल तर मी असं म्हणेन की सत्तांतर करण्यासाठी रक्तपात करावा लागतो, सत्तांतर करण्यासाठी हिंसाचार करावा लागतो. हे जे आपल्या आजूबाजूच्या शेजारी देशांच्या मध्ये मागच्या काही वर्षापर्यंत आपण बघत होतो. भारतामध्ये 1952 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर कितीतरी वेळा दिल्लीमधलं केंद्र सरकार मतदारांनी बदलवले, राज्यातली सरकारं सुद्धा बदललेली आहेत. जे सरकार तुमच्या हिताला बांधील नाही ते शांततेच्या मार्गानं, कुठलाही रक्तपात न करता मतदानाच्या मार्गानं तुम्हाला बदलता येतं. ही केवढी मोठी ताकद आहे मतदारांची. पण ती तेव्हाच उपयोगात येऊ शकेल जेव्हा तुम्ही मतदानाचा अधिकार अत्यंत जबाबदारीनं वापरा. हा मतदानाचा अधिकार वापरत असताना जसं एका बाजूला भ्रष्ट उमेदवार नको, दंगलीमध्ये सहभाग असणारा उमेदवार नको, जातीवादी विचार करणारा उमेदवार नको, धर्माच्या नावानं दुसऱ्या धर्माच्या नागरिकांच्या बद्दल विष पेरणारा उमेदवार नको, जातीच्या नावानं कुणाला तरी कमी लेखणारा उमेदवार नको, महिलांच्या संदर्भामध्ये सार्वजनिक जीवनात किंवा कौटुंबिक जीवनात सन्मान न राखणारा किंवा महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान न राखणारा उमेदवार आपल्याला नको. हे जसं आपल्याला बघितलं पाहिजे तसंच दुसऱ्या बाजूला लोकशाही तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तळापर्यंत, तळातल्या शोषित जाती समूहांच्या पर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण होईल. एकाच घरातली माणसं वारंवार पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये येत राहतात, सत्तेतून पैसा मिळवतात आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवतात. हे दुष्टचक्र जर आपल्याला भेदायचं असेल तर मतदारांनी अत्यंत विवेकानं आणि निर्भयपणे आपला मतदानाचा अधिकार वापरण्याची गरज आहे. आणि हा अधिकार वापरत असताना बहुसंख्य मतदार जे एक विचार करतात की माझं मत वाया जाऊ नये, माझं मत वाया जाऊ नये, या भूमिकेचाही फेरविचार मतदारांनी केला पाहिजे. जो मतदार गरीब आहे पण तुमच्यासाठी लढतोय, प्रामाणिक आहे, त्याच्याजवळ जाहिरात करायला पैसा नाही, असा उमेदवाराला जर आज तुम्ही तुमची मतं देऊन त्याची ताकद वाढवली
तर तो अधिक हिमतीनं लढेल आणि पुढच्या निवडणुकीमध्ये अधिक ताकदीनं उतरेल. त्याच्यामुळे माझं मत वाया जाऊ नये हाही विचार मतदारांनी कधी करू नये असं मला वाटतं. धन्यवाद.